A few moments later. आणि या ठिकाणी स्वतः दाजींची एंट्री झाली. चरणापासून डायरेक्ट चेहऱ्यापर्यंत आपण त्यांचे दर्शन घेणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, तशी आज काय व्लॉग काढायची इच्छा नव्हती बरं का, पण सगळे लहान लहान पोरं माझ्याकडे आले म्हणे आपली काल गणपतीची मीटिंग झाली आणि आज इथं साफसफाई करायची आहे. मग एक व्लॉग तर काढलाच पाहिजे की आम्ही किती मेहनत केली गणपती बसवायला. तर मग त्यांच्या इच्छा खातीर आपण हा एक व्लॉग बनवणार आहे. पण व्लॉगची एक अट आहे की तुम्ही शेवटपर्यंत बघायचा, व्लॉग न स्किप करता. फुल एन्जॉयमेंट आहे, फक्त व्लॉग शेवटपर्यंत बघायचा. मोबाईल दमदरीत नाही माईकला, तुम्ही झाडा फक्त पटापटा. या तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. आहे गोट्या, इकडं पात्या आणि पाण्या. आता बाकीचे पण पोर आलेले, म्हणजे नाही का, इकडे आपली एक खोली आहे, ती खोली साफसूफ करायची. मग त्याच्यासाठी पोर चावी घेऊन आले. आता आधी आम्ही सुरुवातीला 2-3 जण आलो होतो बरं का, पण नंतर एक जण सगळे यायला लागले. आपले पैलवान, शंकरराव, ओंकार शेठ, केतन शेठ सगळे झाले. मग सगळे झाल्यावर लागलो रप्पा आवरायला आणि काय. पण मध्ये पाहिलं आम्ही लय लाकडं पडलेले होते. मग पहिलं म्हटलं पटापट हे लाकडं उचला बाहेर टाका. लाकडं बाहेर टाकता असं लक्षात आलं की बाहेर लयच गवत झाले. मग मी म्हटलं आता घ्या खोरं फावडं, मग काय लागा गवत उपटायला. आणि तिथं लयच विटा पण होते मध्ये. म्हणलं या विटा बाहेर काढू आणि नवीन आपण झाडांना आळे बनवू. तिथं शेजारून मिलिंद दादा पास झाला. म्हणलं आवरतो पटापटा. मग काय, मग मी हे घेतलं फावडा हातात आणि रप लागलो आवरायला. इथपर्यंत गवत काढता आलो. मला लक्षात आलो आपण लय दिवसातून काम करू राहिलो, लय हात दुखायला लागले. मग आला सिद्धूला म्हणलं तू काय उभं राहिला नुसतं, माझी मदत कर. तिकडून सदू बाबा आम्हाला पाहतच होते. म्हणलं बाबा तुम्ही आता नका पाहू, म्हणलं जेव्हा आमचं सगळं पूर्ण आहे तेव्हा पाहिल्या. त्यांच्या मायाचे पाटील आणि शंकरराव काही पोरं घेऊन गेले होते मध्ये खोली साफ करायला. आणि त्यांना दिसले ना भाऊ उंदर, हे लागले त्या उंदरांच्याच मागं. आता म्हणलं आपल्याला गणपती बाप्पा बसायचे, अजिबात कुणी उंदीर मारायचं नाही. मग काय सगळे जिवंत उंदीर पटापट बाहेर पळून दिले खोलीच्या, पण मारला नाही भाऊ कुणी उंदीर. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, या सगळ्या पोरांनी उंदरांना तर बाहेर काढलंच, पण खोली पण एवढी मस्त साफ केली ना काय विचारू नका. मी तुम्हाला ते पण पुढे दाखवणारच. आणि मग काय भाऊ, त्यांना तेवढी खोली साफ करूपर्यंत मी बाहेर करत होतो मस्त झाडांचे आळे. आम्ही झाडांना आळे वगैरे केले. केतन शेठ होतेच माझ्या मदतीला. जुन्या विटा काढून टाकल्या आणि नवीन विटा लावल्या. केतन शेठला म्हणलं तिरक्या विटा लावा मस्त, आणि एकदा वर पहा बरं का, तुम्ही पण व्लॉगमध्ये आले पाहिजे. मग काय त्यांनी असं वरती पाहून दिली एक मस्त स्माईल. वेदूला म्हणलं तू पण बघ बोचल इकडं. हे गोट्या काय तीनदा व्लॉगमध्ये साठी येड्यावानी करायचं नुसतं. सिद्धू शेठची काय गणन चालू होती काही माहीतच नाही. मी मस्त खोरं घेऊन व्लॉगमध्ये दाखवत होतो. म्हणलं आपण किती काम करा दाखवा. तर गोवाऱ्याने मध्येच खोरं माझ्या हातून ओढून घेतलं. त्याला म्हणलं भाऊ ते इकडं खोरं मी काम करतो, तुला नाही जमायचं, वय बाजूला. आणि मग त्याच्यानंतर आमच्या दोन्ही बहिणी पण आल्या होतो आम्हाला थोडं काम आवरू लागायला. मग शंकररावांना म्हणलं त्यांना थोडं काम समजून सांगा. ते सांगत होते त्यांना काम समजून, आणि या दोघी नुसत्या मांडवलं व्हायच्या भाऊ. मला कळतच नव्हतं त्यांना काम कळतंय का नाही. हा पण मांडवल्याचं काम त्यांनी भारी केला. आणि मग तुम्हाला मी म्हणलं होतं ना, पोरांनी लय भारी खोली साफ केली. खोली साफ करायला शंकरराव आणि पाटील एवढे यांना देत होते का काय विचारूच नका. आणि येडं सिद्ध नुसतं मध्ये पळायचं. आता बघा बरं का, ते असं पळलं असं जोरात आपटलं का विचारूच नका. पत्र्यावर जाऊन केतन शेठ आणि वेदू पत्रा झाडीत होते, म्हणून आतमध्ये परत लय घाण आली होती. अक्षताला म्हणलं तू मस्त झाडून घे. तिने लय भारी शेड झाडून घेतलं. आणि इकडे जे पाणी येत होतं का खोलीमध्ये, त्या हापशातून बादलीतून मोटरीतून नळीतून डायरेक्ट खोलीत येत होतो. आणि याच्यासाठी इकडे हापसायला आम्ही मस्त 2-3 लहान पोरं ठेवले होते. या दोघींना म्हणलं तुमचं बाकीचं आवरलं असलं दादा, तुम्ही थोडं गवत काढून घ्या चला. त्याच्यानंतर जे इकडे पाणी होतं ते खोली धुवून झालं. आणि त्यानंतर शंकरराव आले बाहेर आणि मस्तपैकी लागले शेड धुवायला. आणि मग त्याच्यानंतर इकडे आले आमच्या मळ्याचे कलेक्टर सत्याभाऊ. काम तर काही करीत नाही, नुसतं येऊन उभा राहतो. आणि केतन शेठने डायरेक्ट दानका गवळ पेटवलेलं आहे आणि एकदम असं धुरमय वातावरण करून टाकलं त्यांनी. चला आपण पाहू. तर मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो, ज्यावेळेस केतन शेठने गबळ पेटवलं आणि इकडं धूर आला ना, एवढं मस्त वातावरण तयार झालं होतं ना. ते पाणी, हिरवे झाडं, मंदिर आणि सगळेजण इथं मस्त कष्ट करते, काम करते. लय भारी वाटत होतं मित्रांनो. आता मोबाईलमध्ये मला एवढं दाखवणं शक्य नाही, परंतु खरंच खूप छान वातावरण तयार झालं होतं. आणि शंकरराव मला म्हणत होते का आता तू फक्त मोबाईल घेऊनच फिरणार आहे का आम्हाला काही काम करू लागणार आहे. म्हणलं भाऊ माझं झाड तेवढं काम लय झालं. आणि एक गोट्या नुसतं येड्यावानी करीत होतो. ब्लॉगमध्ये यायसाठी काय करीन नियम नाही त्याचा.
आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, साफसफाई केल्याच्या नंतर हा परिसर एवढा भारी दिसू राहिला ना, काही विचारू नका. अजून तर भरपूर सफाई बाकी आहे, त्याच्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे की हा परिसर किती भारी दिसतोय. अतिशय काम करणारे सुपुत्र असं म्हणत सत्य होता रप्पा रप पाणी उपसतोय. आणि या ठिकाणी स्वतः दाजींची एंट्री झाली. चरणापासून डायरेक्ट चेहऱ्यापर्यंत आपण त्यांचे दर्शन घेणार आहे. आणि दाजी आता डायरेक्ट आल्या आल्या धपाधप कामाला झोपलेले. विषय नाही म्हणजे डायरेक्ट विषय हार्डे. दमन दाजी दमन, काही विषय नाही. ओके, ब्लॉग बनवायचा आहे युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे रे. हळूहळू तर मित्रांनो, अशा प्रकारे या लहान लहान पोरांनी ना एकदम मस्त असं शेड धुवून काढलं बरं का. आणि शेड असं चकाचक चमकायला लागलं. या दोन पोरांना काही काम नव्हतं राहिलं म्हणून इकडूनच हाय बाय करत होत्या. आणि एक गोट्या व्लॉगमध्ये यायसाठी मध्ये मध्ये येऊन नुसतं नाचत होतं. येड्याचा बाजार. आणि मित्रांनो, मी इथं असं म्हणत होतो की आता आम्ही ना डायरेक्ट वरती जाणार आहे भाऊ पत्रा झाडायला. पण पुढं पहा काय झालं. वर पत्र साफ करायला जायला मी मस्त प्रयत्न केला बरं का, पण मला काय वर जायला जमलंच नाही भाऊ डायरेक्ट. आणि मग सगळे पोरं काम करून लय थकले होते असं लहान भाऊला कळलं. आणि मग काय लहान भाऊनी मस्तपैकी आपल्या सगळ्यांना खायला वडे आणले. पोरांनी आवरलं, सगळ्यांनी आले वडे खायला. तर मित्रांनो, लहान भाऊनी आणलेल्या वड्यांचा आता मिठदाजी करून राहिले सगळ्यांना डिस्ट्रीब्युशन. सगळे पोरं काम करून एकदम थकलेले आणि इथे येऊन बसले आणि सगळे आता वडे खाणारे. सगळ्यांचे चेहरे एकदम खुललेले वडे खाण्यासाठी. कोण राहिले? मीच राहिलो, माझ्याच हातात आला. काय विषय नाही. सगळे अशा प्रकारे इथं दत्त मंदिरासमोर मस्त गोल करून बसले आणि आता सगळे खाणारे वडे. तुम्ही पण वड्याचा आनंद घ्यायला या. चल साई. तर मग अशा प्रकारे आम्ही केली साफसफाई आणि आता मी निघणार आहे जवळजवळ घरी, कारण मला घरी जाऊन पण खूप काम आहे. तर मी केलं सगळ्यांना बाय, म्हणलं राहिलेलं सगळं आवरून घ्या आणि मी निघलो घरी. आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो, कारण असे अजून भरपूर व्हिडिओज येणार आहे. थँक्यू.